नमस्कार, सातारा 7 न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. भोसे आरोग्य उपकेंद्रांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम. डॉक्टर प्रियताई महेश शिंदे. सातारा जिल्हा परिषदेमार्फत संपूर्ण जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच आरोग्य उपकेंद्रांनी दर्जेदार आणि तत्पर सेवा द्यावी. एकही रुग्ण अत्यावश्यक सेवा आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि भरभक्कम करण्यात आली असून भोसे आरोग्य उपकेंद्रामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची खऱ्या अर्थाने सोय झाली आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर प्रियताई महेश शिंदे यांनी केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथून ऑनलाईन पद्धतीने भोसे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे उद्घाटन केले. यावेळी भोसे येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉक्टर प्रियताई शिंदे बोलत होत्या. डॉक्टर प्रियताई महेश शिंदे पुढे म्हणाल्या की जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आपण तिसऱ्यांदा भोसे गावात येत आहोत. आमदार महेश शिंदे यांचे भोसे गावावर विशेष लक्ष असून विकास कामांच्या बाबतीत ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. या विभागाच्या विकासासाठी आणि त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भोसे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या जवळच उपलब्ध व्हाव्यात यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देतानाच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाची उपलब्धता वाढवण्यासाठीही प्रयत्न केले जातील. नागरिकांना उपचारासाठी दूरवर जावे लागू नये आणि गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत हा जिल्हा परिषदेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे म्हणाले की सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुमटे आणि सातारा रोड जिल्हा परिषद गटात विविध विकास कामे सुरू आहेत. आमदार महेश शिंदे यांचे मार्गदर्शन आणि डॉक्टर प्रियताई महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य सेवा आता अधिक सक्षम करण्यात आली असून जास्तीत जास्त अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जातील. एकही रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर गांधीले यांनी भोसे आरोग्य उपकेंद्राबाबत सविस्तर माहिती दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा सहज आणि वेळेत मिळण्यासाठी हे उपकेंद्र महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी किनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायत्री इंगवले, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर लीना पाटील, आरोग्य सेविका श्रीमती सोनाली जाधव आणि आरोग्य सेवक के.पी. पुजारी यांनी भोसे आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात येतील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमास वाडाचीवाडीचे सरपंच अजित भोसले, प्रशांत संगपाळ, जवानसिंग घोरपडे, सुनील वाघ, कुमठे येथील माजी उपसरपंच सुधीर जगदाळे, दिलीप कदम, मोहन माने यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणि अशा शिबिका आहेत आणि स्वीपर औषधी बांधली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या मेडिकल ऑफिसर आहेत. आता आपल्याला काय करू, इकडला माणूस कधीच किरविला जात नाही दवाखान्यात. आपल्याला आपलं मंजूर केले की आपल्याला हे केलं पाहिजे. हा, हे आपलं महत्वाचं. मेडिकल ऑफिसर टाळ्या वाजवून आपण ताईंचं या ठिकाणी स्वागत करायचं. त्याचप्रमाणे कुमटे गटाचे आमच्या 7वा जिल्हा परिषद गटाच्या विद्यमान सदस्या जिल्हा परिषद सदस्य सारिकाताई फाळके यांचं स्वागत सन्माननीय वसंतराव रासकर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर कोरेगाव पंचायत समिती सदस्या सौ सुरेखाताई पाटील यांचं स्वागत करण्यासाठी श्री विलास कांबळे, अजित कोरेगाव पंचायत समिती सदस्या सुरेखाताई पाटील यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे कोरेगावचे आरोग्य, त्याचप्रमाणे दुसरा वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी ज्या मान्यवरांची नाव घेतली त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. थोडासा आपल्याला वेळ झालाय. परत जाधव या कोणत्याही गटातून अंकुशजी माने यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. स्वीकारण्यासाठी त्यांनी या ठिकाणी, तसेच या ठिकाणी आज येथील बोसे या उद्घाटन प्रसंगी आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, आपल्या सातवड जिल्हा परिषद गटाच्या सारिका फाळके, आपल्या किनवी गणाच्या सदस्या सुरेखा पाटील, माजी पंचायत सदस्य तुकाराम माने, पुन्हा माजी सरपंच अंकुशदादा, आबा कदम, पुन्हा प्रशांत सक्का, वडाचीवाडीचे सरपंच अजित भोसले, पुन्हा जवान घोरपडे आणि इतर सर्व सगळे आज आपल्या आरोग्य केंद्राचं उपकेंद्राचं शासकीय मान्यतेनं ऑन लिगली उद्घाटन झालेलं आहे. आता हे उद्घाटन झाले. आता इथे आपल्या इंगवले मॅडमच्या अध्यक्षतेखाली किनवी तुमचं उपकेंद्र आरोग्य केंद्र आहे, त्याच्या उपकेंद्र हे आहे. मॅडम काय होते, ही 3 गावं येते का नाही, आपली बोशे, सांगवी आणि वडाचीवाडी, ही 3 गावं किनवीला टाकली आरोग्य केंद्राला. आणि ह्यांचा कधी किनवीशी कनेक्टिव्ह नाही. त्यांना इतकं उलट पडतं की इथला एकही पेशंट किनवीला कधी गेलाय का, कधीच जात नाही. तर ह्याला आता आपल्याला पर्याय काय आहे, आपण पहिल्या जीवित आपण तुमच्या मान्यतेने कुमट्याला आरोग्य केंद्र मंजूर झालेलं आहे. कुमट्या इथनं 2 किलोमीटरवर होणार आहे. 2-3 किलोमीटर आपल्या वलीकडनं 5 एकराचा ठराव पण झाला आहे. त्याला परमिशन जिल्हा परिषदनं पण आरोग्य केंद्रात येते. लवकरच आपलं आरोग्य केंद्र इकडं कुमट्यात व्हावं यासाठी काही शब्द द्या तुम्ही की कुमटे जिल्हा परिषद गटाला लवकरात लवकर फडणवीस साहेबांची सही करून आपल्याला जिल्हा परिषदची मान्यता मिळाली, पण फडणवीस साहेबांची सही म्हणून आपल्याला हे आरोग्य केंद्र मंजूर करून देऊ एवढा शब्द द्या. आणि दुसरं, आपल्याला आता पावसाची ओढ पडलेली आहे. आता काय झाले, सगळ्या वगळं बिगळं सगळी पाण्याला आटलेली आहे. वर पांढरं पर्यंत लय बेकार अवस्था आहे. तिकडं आपल्या आजादपूर सिद्धार्थनगरला सगळं आता पिकं म्हणजे ऊन धरायला लागलेली आहे. तर आता उद्या आपण कॅनेलला पाणी सोडायला लावलेलं आहे. त्यांच्या निवेदनानं कॅनेलला पाणी सोडलेलं आहे. उद्या 9 वाजता वासना वाहनाचे दोन्ही पंपगृह, इथले 850 HP 4 पंपगृह आणि तिकडले 4 पंपगृह उद्या 9 वाजता चालू करून आपल्या भागातला दुष्काळ, आता पाणी पाऊस कमी असल्यामुळे सगळे वाघाचे बंधारे, पुन्हा आपले जे पाझर तलाव आहे, ते इतर तलाव केटी बांधार आहेत, हे सगळे भरून फ्रीमध्ये देतील.
साहेबांनी प्रयत्न करून ते वर्ण आम्ही सांगितल्यानंतर आणलेलं आहे. उद्यापासून पाणी सर्व भागापर्यंत म्हणजे तुमच्या आपल्या भंडारमाची तर पाणी येणार आहे. आणि साहेबांच्या माध्यमातून आता 2200 कोटी रुपयाची आपली योजनेचं काम चालू झालेलं आहे. तो बहुत आपल्याला कुठेतरी ताण भागावली पाहिजे टाकावं. यामुळे ती उद्याच्याला आहे. आणि उशीर झालेला आहे कार्यक्रमाला पुढे बोलून कसं आहे काल आणि तुम्हाला निधी दिलेला आहे. 25 लाख रुपये काल मंजूर केलेला आहे. काल प्रस्ताव द्यायला सांगितले मी 3 दिवसात आपण तांडव वस्ती काढलेला आहे. तर ती पण होईल. असं तुमचं प्रेम साहेबांच्या मागं राहावं. त्यांच्या मागं आम्ही तुम्हाला पाहिजे ती देऊ एवढा शब्द देतो. आणि 2 शब्द सांभाळतो. जय हिंद जय. या ठिकाणी या कार्यक्रमाला आपण सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा या ठिकाणी जाहीर असा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. किनई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत उपकेंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. ऑनलाईन उद्घाटन उपमुख्यमंत्री साहेब आणि आपले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि खूप दिवसाची मागणी होती आणि मोठं गाव आहे भोसे. तर आपली जी प्राथमिक काळजी घ्यायची आहे ती निश्चितपणे या केंद्राच्या CHO आहेत आणि सर्व स्टाफ आहेत ते निश्चितपणे पार पाडतील. शरीरम खलु धर्म साधनम असं म्हणलं जातं. आणि आज आपण पूर्ण भारतामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण आपल्या मतदारसंघामध्ये देखील सुखसुविधा, रस्त्याची कामं प्रचंड प्रमाणात होत आहेत आणि ह्याही पुढे होत राहतील. आमदार महेश दादा त्यासाठी अत्यंत तत्परतेने कार्यरत आहेत. पण आपण पाहतोय की आरोग्याचा प्रश्न हा खूप एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांसमोरच आहे. आणि सगळ्यात मोठं आव्हान आहे ते कर्करोग आणि डायबिटीस. आपण समाजामध्ये फिरताना आपल्या लक्षात येतोय की दर 10 मृत्यू मागे एक मृत्यू हा कर्करोगाने होतोय. आणि प्रत्येक घरामध्ये 40 नंतर प्रत्येक व्यक्तीला डायबिटीस होतोय. आणि आकस्मिक मृत्यूचं प्रमाण हे वाढलेलं आहे. अकाळी आपली तरुणाई हृदयविकाराने, ऑर्गन फेल्युअरनी जात आहे. तर आरोग्य मंदिर निश्चितपणे आपण उभं करणार आहोत. पण हे रोगच होऊ नयेत आणि त्याचं कारण मूळ आपण शोधून मुळावरच आघात आपल्याला घातला पाहिजे. आणि यासाठी आपण पूर्ण सातारा जिल्हा हा कर्करोग मुक्त आणि डायबिटीस मुक्त होण्यासाठी मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियान हे कालपासून आपण सुरू केलेले आहे. आणि आज प्रत्येक ग्रामपंचायत, ग्रामसभा, आपल्या शाळा, अंगणवाडी इथं आपल्या विषमुक्त स्वयंपाकघरसाठी आपण शपथ घेतलेली आहे. कारण या सुखसुविधा उपभोगायला जी मनुष्यबळ आहे ते आपलं कणखर पाहिजे. जी आपली लहान लहान मुलं आहेत, जे आपल्या राष्ट्राचं भविष्य आहे ती मजबूत पाहिजे. आणि यासाठी फक्त शासन स्तरावर नाही तर जनजागृती ही महत्वाची आहे. प्रत्येक माता भगिनीपर्यंत आपण काय खावं, काय खाऊ नये आणि निश्चितपणे काय चुकीच्या गोष्टी आपण स्वयंपाकघरात वापरतोय हे अजून त्यांना माहित नाही. मला वाटते 5 ते 10% लोकांनाच माहित असेल की तेलातल्या भेसळीने काय होतंय, दुधातल्या भेसळीने काय होतंय, खाद्यपदार्थातले कृत्रिम रंग आपण वापरतोय त्यांनी काय होतंय. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण डायबिटीसचं मूळ बघितलं तर तेलाच्या भेसळीमध्ये आहे. 70% व्हाईट पेट्रोलियम सॉल्वंट आणि 30% तेल. कुठल्याही तुम्ही रिफाईंड, सुपर रिफाईंड तेल घ्या, त्या पद्धतीचं तेल आपण ग्रहण करतोय आणि हे डायबिटीसचं मूळ कारण आहे. त्याचप्रमाणे आपली जी कीटकनाशक आहेत, कीटकनाशक आणि खतं आहेत रासायनिक, त्याच्यामुळे कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे वारंवार उकळूनचे तेल वापरतो त्यामुळे कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि खाद्यपदार्थामध्ये जे रंग वापरतोय आपण, जे स्टिंग वापरतोय, सॉफ्ट ड्रिंक्स आहे त्याच्यामध्ये जो रंग आहे त्याच्यामुळं हृदयविकार होतोय. पण हे किती जणांना माहिती आहे? मला वाटते मोजक्या 5-10% लोकांपर्यंत ही माहिती आहे. आणि ही माहिती, ही जनजागृती आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक माता भगिनीला कळावी म्हणून हे अभियान स्वरूपामध्ये आपण हे प्रशिक्षण करणार आहोत की आपण काय चुकीच्या पद्धतीनं वापरतोय आणि आपण नक्की काय केलं पाहिजे. आणि एक
स्पर्धा आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये आयोजित केले. सर्व माता भगिनींनी या अभियानामध्ये स्पर्धेमध्ये निश्चितपणे भाग घ्यावा आणि प्रत्येक गावामध्ये आपण एका कुटुंबाला त्यासाठी महिलेला सन्मानित करीत आहे आणि त्यासाठी आपण पूर्ण जिल्हा परिषदच्या केडरमार्फत या माता भगिनींचं प्रशिक्षण घेणार आहोत. त्यांना पूर्ण ज्ञान देणार आहोत की आपलं स्वयंपाकघर कसं विषमुक्त करायचं, कशी आपली सेंद्रिय परसबाग ही आपल्या दारामध्ये फुलवायची. आणि निश्चितपणे आपण सर्व या चळवळीमध्ये सहभागी व्हाल आणि आपला पूर्ण जिल्हा, आपला मतदारसंघ आरोग्यदायी बनवूया अशी मी या स्वातंत्र्य दिनी संकल्प करते आणि आपल्या सगळ्यांच्या सहभागाची अपेक्षा करते. आताच दादांनी सांगितलं की कुमठे हे आपल्याला जास्त जवळ आहे गोशाला आणि कुमठ्याचा पूर्ण आपण प्रस्ताव पाठवलेला आहे जिल्हा परिषद मधून, तो पुढे मंत्रालयातही गेलेला आहे. तर लवकरच कुमठे येथे सुसज्ज असं प्राथमिक आरोग्य केंद्र आपण उभं करीत आहोत आणि या आरोग्य सेवेचा सर्वांनी निश्चितपणे लाभ घ्यावा. आता आपण असं पाहतो की आरोग्य केंद्रांमध्ये तुझं 50% पदांवर लोक काम करतायत आणि त्यामुळे थोडीशी आरोग्य सेवा ही विस्कळीत आहे. पण ही पदही शासन स्तरावर आम्ही वारंवार मागणी करत आहोत आणि ही पदही लवकरात लवकर जास्तीत जास्त भरली जातील आणि आपल्याला विनामूल्य आरोग्य सेवा कशी जास्तीत जास्त मिळेल याचा मी प्रयत्न करतोय. आणि दादांनी दुसरा उल्लेख केला त्याप्रमाणे आपण उद्या पाणी सोडायचं नियोजन करतोय कालव्यांमध्ये आणि जो उर्वरित भाग आता पाण्यापासून वंचित आहे तो निश्चितपणे त्याला काही अंशी हे पिकांना आपल्या थोडीशी जोड मिळेल पाण्याची. आणि आपण सगळे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. आमदार साहेबांचा आज कार्यक्रम वर्णे इथे तासगाव उपसा सिंचन योजना त्याचं आज आपलं भूमिपूजन झालेलं आहे आणि तो कार्यक्रम तिथे चालू असल्यामुळे आमदार साहेब इथं येऊ शकले नाहीत. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते आणि पुनश्च निश्चितपणे या उपकेंद्राला आमदार महोदयांची भेट होईल आणि आपले जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यापासून मला वाटते दुसरी आपली तिसऱ्यांदा भोश्यामध्ये आपलं भेट आहे. तर निश्चितपणे भोश्याचे जे काही प्रश्न माझ्या अखत्यारीत येतील, माझ्यापर्यंत पोहोचतील ते 100% मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि असंच प्रेम आमदार महेश दादा, सर्व कार्यकर्ते, आमच्या सारिकाताई आहेत जिल्हा परिषद सदस्य, हनुमान दादा जिल्हा परिषद सदस्य आहेत, आमच्या पंचायत समिती सदस्या सुरेखाताई पाटील, आमच्या सगळ्यांचंच कायमस्वरूपी सहकार्य राहील आणि आपलं देखील प्रेम आणि विश्वास हा असाच अखंडित अबाधित राहू देत. आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण इथे काम करतोय. एका दिशेने आमचं काम चाललेलं आहे तर आमचे हात निश्चितपणे आपण बळकट कराल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.